आणि आता थेट जातोय पुण्यात, कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज पुण्यात आगमन होतंय। संत तुकाराम महाराजांचं देहूतनं तर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं आळंदीतनं प्रस्थान झालंय। पुढे या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात, मात्र त्यापूर्वी आज पुण्यामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। 2 दिवस त्या वास्तव्याला असतात। त्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सुद्धा चांगलीच सज्ज झाली आहे। पुण्यामध्ये 3 दिवस वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य वारीचं आयोजन देखील करण्यात आलंय। आरोग्य वारीमध्ये 45 दिवस वारकरी पायी प्रवास करतात। त्यांच्या आरोग्यासाठी विविध योजना या आखण्यात आलेल्या आहेत। एकीकडे ज्यावेळेला संजीवन समाधीमधनं माऊलींच्या या पादुका निघाल्या तेव्हाची दृश्य, आणि दुसरीकडे ज्यावेळेला पुण्यामध्ये दाखल होत आहेत तेव्हाची ही काही दृश्य। या संदर्भातला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी हिने। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यामध्ये येणार आहेत। काल संत ज्ञानेश्वर यांचं आळंदीहून आणि परवा संत तुकाराम महाराज यांचं देहूमधून प्रस्थान झालेलं आहे आणि काही दिवसांनी या पालख्या या पंढरीकडे रवाना होणार आहेत। तत्पूर्वी या पालख्या आज पुण्यामध्ये येणार आहेत। संध्याकाळपर्यंत या पालख्या पुण्यामध्ये येणार आहे। तुम्ही जर पुण्यामध्ये बघू शकत असाल तर आता आपण भवानी पेठ या भागामध्ये आहोत, जिथे संपूर्ण वारकरी आता यायला सुरुवात झालेली आहे आणि भवानी पेठ मधील निवडुंग विठोबा या मंदिराचे इथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं वास्तव्य असतं। 2 दिवस या पालख्या पुण्यामध्ये राहतात आणि त्याच्यानंतर या पालख्या पुढे पंढरपुराकडे मार्गस्थ होतात। या सर्व पार्श्वभूमीवर, या वारीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये आरोग्य वारीचं आयोजन झालेलं आहे। यामध्ये संपूर्ण वारकऱ्यांचं आरोग्याचं ज्या प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे। खरं तर हा 45 दिवसांचा प्रवास असतो आणि या 45 दिवसांमध्ये हजारो लाखो वारकरी हे पंढरपुराकडे पायी वारी करतात आणि यावेळी त्यांना शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्यांचं व्यवस्थित राहावं, त्यांची संपूर्ण काळजी या आरोग्य वारीमध्ये घेतली जाते आणि त्याच्यामुळेच आज पुण्यामध्ये या आरोग्य वारीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्याला अजित पवार, सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहे। रुपाली चाकणकर यांनी या आरोग्य वारीचं गेले 3 वर्षापासून नियोजन केलेलं आहे। तुम्ही जर बघू शकत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस खाता पण तैनात करण्यात आलेला आहे। थोड्या वेळातच आरोग्य वारीचं जे आहे उद्घाटन होणार आहे, परंतु आता पालख्या पुण्यात येणार आहे आणि या पालख्यांचं आगमन आणि त्यांचं प्रस्थान होईपर्यंत संपूर्ण देखरेख ही पुण्यनगरी सजलेली आहे। पुण्यनगरीमध्ये या पालख्यांचं आता आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झालेली आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।